पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे। सदर घटनेच्या निषेधार्थ काल सायंकाळी 7 वाजता संगमनेर शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी घटनेतील नराधमास मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा मागणीचे निवेदन संगमनेर प्रांताधिकारी अरुण मुंडे यांना देण्यात आलं। देशात दररोज हजारो महिलांवर अत्याचार होत आहे, मात्र गुन्हेगारांवर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई होत नाही। आता तरी यापुढे या अशा घटना घडू नये यासाठी कठोर कायदा अंमलात आणावा अशी मागणी संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांनी केली। सतत काही ना काही अतिशय अशा घटना घडत आहेत आणि तरी सुद्धा आपल्या समाजाला, आपल्या जनतेला कुठल्याही प्रकारचं जाग यामध्ये येत नाही। रोज या मुलींवर खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत। त्याचप्रमाणे अनेक मुली, तरुण मुली सारख्या बेपत्ता होत आहेत। मोठ्या मोठ्या शहरांमधनं मुली गायब होत आहेत आणि त्या कुठे जातात, काय जातात याबाबत कुठल्याही प्रकारची दक्षता ही घेतली जात नाही। पालक जातात, आक्रोश करतात, पोलीस स्टेशनला जातात, पोलीस स्टेशनला त्यांना 100 प्रश्न विचारले जातात, परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचं नंतर प्रत्युत्तर हे येत नाही। अशीच घटना नसरापूर हे गाव, जिथं अंजीर पूर्वी प्रसिद्ध होते आणि तिथं फक्त अंजीर मिळत होते, अशा या नसरापूरमध्ये आज ही दुर्घटना घडलेली आहे। एका वयस्कर अशा नराधमाने एका छोट्याशा बालिकेवर अत्याचार करून तिला त्या ठिकाणी तिची हत्या केलेली आहे। तरीसुद्धा महाराष्ट्र आजही शांत आहे आणि याबाबत कुणालाही कुठल्या प्रकारचं काही गांभीर्य वाटत नाही। याची आपण सर्वांनी खरं तर दखल घेतली पाहिजे, हळहळ केली पाहिजे। मुलींना किती जपायचं, मुलींनी शाळेत जायचं का नाही, मुलींनी खेळायचं का नाही, मुलींनी त्यांचं बालपण कुठे घालवायचं असा मोठा प्रश्न झालेला आहे। आणि म्हणून आज आपल्या संगमनेर तालुका आणि शहराच्या वतीने नागरिकांनी या ठिकाणी हा एक कॅन्डल मार्च काढलेला आहे। असे अनेक कॅन्डल मार्च निघतात, परंतु याचं गांभीर्य येत नाही। आम्ही सर्वजण संगमनेर तालुक्याचे आणि शहराचे सर्व महिला, पुरुष आणि लहान मुलं इथे जमलेले आहेत। एक तीव्र निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत। तर आपल्या सर्वांना माहीत आहे की 2-1 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये नसरापूर गावामध्ये एका लहान मुलीची, 3.5 वर्षाच्या मुलीचा रेप करून तिची हत्या करण्यात आली। अतिशय म्हणजे इतकं क्रूर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्या सर्वांना खूप वेदना देणाऱ्या आहेत। आपण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, जिथे चौरंग आखला जायचा, जर मुलींना किंवा महिलांवरती अत्याचार झाले, कुणी वाईट बोललं किंवा काही केलं तरी चौरंग आखत होते। आता ह्या महाराष्ट्रामध्ये आता अजूनही काही कठोर शिक्षा होताना आपल्याला दिसत नाही। खरंच सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी तेवढा लढा आणि तो त्याग दिलेला आहे ह्या मुलींना, आपल्या सर्व मुलींना, महिलांना पुढे आणण्यासाठी। त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना अजूनही घडत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आणि त्या छोट्याशा रेपवतीला न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर आज आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक आज इथे आहेत आणि अत्याचाराच्या घटनेनंतर कॅन्डल मार्च काढला जातो। आरोपींवर कठोर कारवाई करावी याकरता निवेदन देखील दिले जातात, मात्र नराधमांना कुठल्याही प्रकारची कठोर शिक्षा केली जात नसल्याने या वासनाधंद नराधमांची पिढ्यावर जन्म घेते। त्यामुळे आता तरी या घटनेतील नराधमास कठोर शिक्षा केली जाणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।